वाजत मुजावर यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित धनंजय पांडुरंग शिंदे यास मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूर यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे। न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी हा आदेश दिला असून संशयिताच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद केला। या प्रकरणात पूर्व वैमनस्यातून 28 मे 2024 रोजी शाहूपुरी रोड परिसरात वाजत मुजावर यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती। संशयित धनंजय शिंदे, ताहिर खतीब, भूषण सूर्यवंशी आणि संतोष माने यांनी धारधार शस्त्र व काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात वाजत मुजावर गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर प्रथम आयजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। घटनेनंतर मुजावर यांच्या पत्नीने शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली होती। दरम्यान सत्र न्यायालयाने शिंदे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला। सुनावणी दरम्यान संशयितांकडून कोणतेही घातक शस्त्र वापरण्यात आलं नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला। तसेच इतर आरोपींना यापूर्वीच जामीन मिळाल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं। त्यानंतर न्यायालयाने 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर आणि प्रत्येक तारखेला हजर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला।